नमस्कार, मी प्रदीप नाणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. महाराष्ट्र दिनी अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी भाषण केलं आणि ते भाषणामध्ये असं म्हणाले की राजकारणामध्ये कधी काय घडेल सांगता येत नाही, आपल्या मनातलं सगळं घडतंच असं नाही. खरं म्हणजे असं आम्हाला वाटतं की एक महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, कुठं हा काही योग जुळून येत नाही. आता मी वर्षानुवर्ष उपमुख्यमंत्रीच आहे म्हणाले, मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, परंतु तो काही योग जुळला नाही. पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईल, हा त्यांनी आशावाद व्यक्त केला आहे. आता अजितदादांनी असं म्हणणं आणि कोणाला अशी ॲम्बिशन असणं यात गैर काही नाही ना. पण अशा पद्धतीनं तुम्ही उपमुख्यमंत्रीच राहणार, तुम्ही मुख्यमंत्री होऊच शकणार नाही, त्यासाठी तुम्हाला भाजपमध्ये जावं लागेल, तुमचा पक्ष विलीन करावा लागेल, अशा अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितल्या जातात. राऊत तर ते काही भविष्यवेत्तेच आहेत, संजय राऊत विश्वप्रवक्ते. आणि मी लिहून ठेवले सामनात. अरे कोण विचारतं तुला, कोण तुझे लिहून ठेवण्याला, तू कोण लागून गेला. पण हे माणसं आहे ना, स्वतःला एक वेगळं समजतात. आता ह्याच्यामध्ये मला सांगा ना, काय शहाणपणा आला, काय याला काय डोकं लढवावं लागतं का, असं झालं तर असं करावं लागेल, काही पण होऊ शकतं ना. XYZ काहीही घटना घडू शकतात, मध्ये त्याचे अनेक ऑप्शन्स, अनेक पर्याय असू शकतात. आणि त्याच्यामुळे तुम्ही 1-4 पर्याय लिहून ठेवले आणि मी लिहून ठेवले म्हणजे मी मोठा झालो, असं काही कारण नाही. आणि दादांच्या मनामध्ये समजा जर अशी ॲम्बिशन असेल, राजकारणात मंडळी येतात ते काही गोट्या खोळ्याला येत नाहीत किंवा टाळ वाजवायला येत नाहीत. प्रत्येकजण ॲम्बिशस असतो. एकनाथ शिंदेंच्या मनामध्ये मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती आणि ते ॲम्बिशियस होते म्हणून झाले. सगळेच जण, देवेंद्र फडणवीस सारखं सगळ्यांनाच करता येत नाही. मुख्यमंत्री झाले, उपमुख्यमंत्री झाले, पुन्हा मुख्यमंत्री झाले, इतकं पक्षशरण हे सगळ्यांना जमतं असं नाही आहे. आणि मग असं ॲम्बिशन समजा ठेवणं त्यात फार गैर आहे असं म्हणण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला वाटत असतं. आणि समजा आत्ताच्या स्थितीतही दादांचा पक्ष समजा जरी छोटा असला, पण त्याच्या मनात जर समजा ॲम्बिशन असेल, त्यात चूक काय हो, त्यासाठी काय करायचं कॅल्क्युलेशन ते बघतील. इच्छा तर ठेवू दे ना, होईल न होईल हा भाग वेगळा, पण हे म्हणत तर राहिलं पाहिजे ना. बरोबरचे कार्यकर्ते कसे राहतील ना. समजा त्यांना म्हटलं की नाही नाही, मला आता झालं, उपमुख्यमंत्री झालो, एवढं झालो, मी काय होऊ शकत नाही, असं समजा त्यांनी म्हटलं, प्रगती खुंटणार. सोबतचे जी मंडळी असतात ना, ठीक आहे, आता इथं एवढाच टप्पा आहे, ह्याच्या पुढे काय माणूस जाणार नाही, लोक दुसरीकडे जातील ना. लोक बरोबर ठेवायचे असतील तर सगळ्यांनाच मी मोठं करणार आहे असं सांगावंच लागतं. हा नियमच आहे. मग तुम्ही व्यवसायात असा, तुमची एखादी कंपनी आहे आणि कंपनीत काम करणारे समजा कामगार आहेत, नोकर आहेत, आणि त्यांना जेवढा पगार मिळतोय तेवढाच आयुष्यभर पगार मिळणार असेल तर कशाला कोण राहील. संधी मिळाली की निघून जातील. आणि तेच राजकारणामध्ये आहे. आणि मग टिकून राहायचं असेल आणि राजकारणामध्ये पुढे जायचं असेल तर सर्वांना पुढे घेऊन जाण्याचं असं अभिवचन दिलं पाहिजे, प्रत्यक्षामध्ये तशी संधी दिली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्याबरोबरच्या सगळ्या सोबतच्या मंडळींना त्यांना कुठे ना कुठे संधी देण्यासाठी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये विचार केला जातो. आपल्याला कोणीतरी विचारतं आहे, आपल्या हिताचा विचार केला जातो आहे, ही जर भावना लोकांच्या मनात असेल तरच लोक आहे त्या ठिकाणी राहतात. ते जर असमाधानी असतील, अतृप्त असतील तर मग समाधान शोधण्यासाठी अन्यत्र भटकतात. आणि त्यामुळे दादांनी विधान केलं म्हणजे ते काही फार आता आत्ताच्या लगेच मुख्यमंत्र्याच्या विरोधात ते बंडच करणार आहेत असेच कॅल्क्युलेशन केले पाहिजेत असं काही कारण नाही. हा दीर्घकालीन प्रत्येकाच्या मनामध्ये काही योजना असतात, विचार करत असतात आणि त्याचाच हा एक भाग आहे. आणि यापेक्षा याला वेगळं महत्त्व आहे असं मला तरी वाटत नाही. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.